वेड लावलं वेड लावलं मुंबईने वेड लावलं वेड लावलं वेड लावलं मुंबईने वेड लावलं या रोहितने वेड लावलं सूर्यदादाने वेड लावलं हार्दिक पांड्याने वेड लावलं तिलक वर्माने वेड लावलं या बुमराने वेड लावलं वेड 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 व्हिडिओची सुरुवात ऐकून तुम्हाला कळलंच असेल की हे नक्की काय चालू आहे, कशासाठी चालू आहे. यांचे टी शर्ट आणि जर्सी पाहता कळतंय की हे मुंबई इंडियन्सचे जबरा फॅन आहेत. पण हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे की प्रत्येक वेळी आम्ही काहीतरी शिकवायचे व्हिडिओ करतो किंवा कुठली इन्फॉर्मेशन देण्याचे व्हिडिओ करतो. पण आजचा हा जो व्हिडिओ आहे ना, हे एका वेगळ्या शूटसाठी आम्ही भेटलो होतो आणि मला स्वतःला मोह आवरला नाही आहे की या मंडळींची चर्चा करूयात. हा कुठलाही लाईक, फॉलोज आणि मग सबस्क्राईब वाढवा वगैरे याच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. हा व्हिडिओ फक्त ह्या मंडळींसाठी आहे. गेले कित्येक वर्ष 2 ते 3 वर्ष मुंबई इंडियन्सचे फॅन म्हणून गाणी बनवतात. यांचं खूप चांगलं Instagramवरती अकाउंट आहे आणि ह्या गाण्यांमुळे त्यांना मुंबई इंडियन्सकडून तिकीटं गेल्या वर्षी आली होती. लोकमत, सकाळसारख्या चॅनल्सनी यांचे इंटरव्ह्यूज घेतले होते आणि आज शूटच्या निमित्ताने मी इकडे आलो आणि माझी भेट झाली आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली की आपण एक 5-10 मिनटं कॅज्युअल गप्पा मारूया आणि ते लगेच तयार झाले. सो यांच्याकडे ही आयडिया कुठून आली आणि इन बिटवीन गप्पांमध्ये आपण आणखी गाणी त्यांनी तयार केलेली जी आहेत ती पण आपण ऐकणार आहोत. सगळ्यात पहिले आपण बोलूया सच्चिदानंद हंदे, ज्यांनी ही मोट बांधली आहे. म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये राहत असताना इतकी वेगवेगळे, म्हणजे जो तो जॉबला जातो, कोणाचे बिझनेस आहेत, हे सगळं असताना एकत्र भावंडांना घेऊन बसणं, असं काहीतरी क्रिएटिव्ह करणं आणि त्याची पोचपावती सगळ्या स्तरातून मिळणं ही खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. सच्चिदानंद दादा, हे कुठल्या चॅनलसाठी वगैरे नाही आहे, हे आपण लोकांपर्यंत सहज पोहोचण्याचं माध्यम आपल्याकडे आहे. आपल्याकडे ही क्रिएटिव्हिटी सगळ्यांकडे आहे, म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय. मला सांग, तुझ्या डोक्यात कधी आलं की आपण असं काहीतरी वेगळं करू शकतो? नाही, ॲक्च्युली गेल्या वर्षी आम्ही सर्व भावंड आहोत आणि भजन करत, आणि तू पण असतोच त्याच्यात, आपण भजन करत असतो. तर गेल्या वर्षी एक ठिकाणी गेलो होतो आम्ही भजनाला, आणि असंच ते आपलं गाणं होतं तेव्हा फेमस झालं होतं साईबाबांचं, हां. मी निघालो तुम्ही येतं का. तर त्यावर असंच बसून लिहून मुंबई इंडियन्सची मॅच चालू होती, IPL चालू होती, त्यात टाकलं रोहित शर्मा वगैरे. आणि असंच भजनाच्या नंतर आम्ही जरा बसलो आणि बोललो तर आपण व्हिडिओ बनवूया आणि टाकूया. तेव्हा काय मी स्वतः इंस्टाग्राम कधी बघितलं नव्हतं आणि वापरत पण नव्हतो. मला आवडायचं पण नाही, पण बोललो टाकून बघूया म्हणून. आणि त्याला एका दिवसात मिलियनमध्ये व्ह्यूज गेले त्या गाण्याला, रोहित शर्मावरती आणि मुंबई इंडियन्सवर गाणं बनवलं. मग नंतर ह्या सर्वांना विचारलं की आपण काय करूया, आपण पुढे बनवूया का म्हणून. मग आम्ही कलाप्रेमी कोकणी म्हणून एक पेज बनवलं इन्स्टाला, आणि मग तसे आयडिया सुचत गेले. नवीन गाणी म्युझिकवरती आपण जी मराठी फेमस गाणी आहेत त्याच्यावरती आपण आपले शब्द टाकून त्या तालीवरती असे गाणी बनवत गेलो आणि लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. आणि गेल्या वर्षी पण आम्हाला जवळजवळ IBN लोकमतवाले यांनी बोलवलं, त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला. म्हणजे आमची कामाची पोचपावती तिथपर्यंत पोचली. झीवाल्यांनी बोलवलं, आणि यावर्षी पण बोलवलं होतं, पण आम्हाला वेळ नव्हतं. FM वाल्यांनी बोलवलं होतं, पण आम्हाला वेळ नाही मिळाला. आणि तसेच भरपूर आता यापुढे पण आम्ही यावर्षी मुंबई इंडियन्स बाहेर गेली, आमची भरपूर गाणी बनवून तयार होती. पण मुंबई इंडियन्स बाहेर गेल्यामुळे आम्हाला ती टाकता नाही आली. तर पुढच्या वर्षी अजून आपण जोरात करूया आणि गाणी बनवूया. यामध्ये मला एक प्रामुख्याने सांगावं असं वाटतं ऑडियन्सला, ते म्हणजे 2 गोष्टी आहेत. जसं दादानी सांगितलं, Instagramबद्दल मला काय माहिती नव्हतं आणि मी कधी त्याच्यावरती नव्हतोच त्याच्यामध्ये. पण कंटेंटमध्ये जर जोर असेल ना, म्हणजे तो एक व्हिडिओ असू दे किंवा एक रील असू दे, जर कंटेंटमध्ये जोर असेल तर ती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातत्य. म्हणजे ते व्हिडिओ करत गेले आणि त्यांची जी दखल घेतली आहे, म्हणजे कुठल्या मीडियाने असू दे, काही असू दे, ती दखल घेतली म्हणजे ते सातत्य. मी कुणाल दादा आहे माझ्या राईट साईडला, त्याला विचारू इच्छितो की जेव्हा सच्चिदानंद हंडे यांनी तुमच्याकडे ही घेऊन आलं की आपण असं करूया, पण भजन वगैरे आपण करत असतो, पूजेला असेल, कुठे सुपारी असेल तिथे, पण हे जेव्हा अशी कन्सेप्ट डोक्यामध्ये आली तेव्हा काय विचार आला पहिले? विचार म्हणजे एक चांगलं वाटलं. पहिलंच जेव्हा आम्ही जे गाणं ऐकलं, जेव्हा भजनाला आम्ही बसलो होतो, तर म्हटलं अरे खूप चांगलं वाटतं हे गाणं. आणि का नाही म्हटलं असं, म्हणजे आपली जे क्रिकेटबद्दल प्रेम आहे, टीमबद्दल आपलं प्रेम आहे, ते आपल्याला म्युझिकमधून किंवा भजनामधून जर आपल्याला कुठे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवता येते तर आपण पोहोचवू शकतो नक्की. पण विक्रांत, एक गोष्ट मला ना सांगायची आहे की जसे आम्हाला ना चांगले कमेंट्स आणि चांगले व्ह्यूज मिळत होते, तसं आम्हाला ना काही वाईट कमेंट्स पण मिळत होत्या त्याच्यावरती, की अरे देवाच्या गाण्यांवरती तुम्ही अशी मुंबई इंडियन्सची गाणी बनवताय, तुम्हाला काही वाटतं का. तर आम्हाला म्हणजे तसं जनरली तर काही वाईट नाही वाटलं त्याच्यामध्ये. लोकांच्या म्हणजे प्रत्येकाचं मानसिकता आहे त्याच्याप्रमाणे.
पण म्हणजे म्युझिक ही म्युझिकप्रमाणे बघावे. त्याच्यामध्ये आम्ही फक्त चाल त्यांची घेतली. शब्द आमचे होते. आमच्या कोणत्याही कोणाची भावना किंवा काही असं दुखावण्याचा काही आमचा हेतू नव्हता. आणि जे आम्ही असं करतो आहे, जर कोणाला त्याच्यामध्ये वाटत असेल काही वाईट, तर आमची दिलगिरी त्यासाठी नक्कीच असेल. पण मला वाटतं त्यात कमी अशी लोकं भेटली ज्यांनी आम्हाला म्हणजे रॉंग मेसेजेस दिले. पण आम्हाला खूप आमचे चाहते असं म्हणजे रस्त्यावरती आता जरी कुठे कोणी दिसलं ना, तरी बोलतात, "अरे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये असता ते म्हणजे जरा असं बरं वाटतं यार, छान वाटतं जरा." माझं या या व्हिडिओचं दुर्भाग्य असं आहे की ना, आज नेमका आमचा जो वाजवणारा आहे पकवाज आणि ढोलकीचं वाजव, तो गावी गेला. आता सगळे मे महिन्यात गावी, तसं तो पण गावी गेलाय. सो ते आउटपुट कदाचित येणार नाही. पण आपण जशी चर्चा केली, एका गाण्यामुळे आपण व्हायरल झालो होतो सुरुवातीचं. ते गाणं मला माझ्या प्रेक्षकांना आणि आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला आवडेल. स्टार्ट. मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या हिटमॅनला बघाया, तुम्ही येता का? गायला बोलावणं सूर्या दादानं, येणं म्हणाला तो पैठण घेऊन, केली त्याने आज्ञा मला, मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या हिटमॅनला बघाया, तुम्ही येता का? IPL चा सण आला हो आला, पैठण सारी निघाली वानखेडेला. IPL चा सण आला हो आला, पैठण सारी निघाली वानखेडेला. धाडलं बोलावणं सूर्या दादानं, येणं म्हणाला तो पलटण घेऊन, केली त्याने आज्ञा मला, मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या हिटमॅनला बघाया, तुम्ही येता का? खूप छान, खूप छान. मला ना दोन गोष्टी इथे प्रामुख्याने बोलाव्याशा वाटतात, की जरी हे तुम्हाला सगळं असं हौशी कलामंच वाटत असेल किंवा हौशी मंडळी वाटत असेल, तरी मी सांगू इच्छितो की हे प्रत्येकजण, अजून काही मेंबर्स आमचे कमी आहेत, हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतात. तसं हा दादा रेडिओलॉजिस्ट आहे, रेडिओग्राफर आहे हॉस्पिटलमध्ये. पायपिंग डिझायनर आहे, रोहन दादा पायपिंग डिझायनर आहे. दादाचं स्वतःचं मेडिकलमध्ये चांगल्या क्षेत्रामध्ये काम करते, फार्मासिस्ट म्हणून. मला तर तुम्ही बघताच आहे, मी दिवसभर सोशल मीडियावरतीच असतो. सो सांगायचा मुद्दा हाच की हे सगळं वेगवेगळ्या झोनमध्ये काम करत असताना एक कोकणी माणूस म्हणून जेव्हा एकत्र जमून काहीतरी करतात ना, त्याला दाद देणं हे आपलं काम आहे. जसं तुम्ही ते दिलंच आहे. यांचं कलाप्रेमी असं एक कोकणी कलाप्रेमी असं इंस्टाग्राम पेज आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीची गाणी बनवत असतात. सो छोटेखानी आपला एक खारीचा वाटा म्हणून आपल्याकडे जे स्किल आहे, जसे यांचे वेगवेगळे स्किल्स आहेत, तसं माझं हे बोलण्याचं स्किल आहे असं मी छोटंसं समजतो. सो कुठे आपण यांचं मनोगत जे आता थोडक्यात मांडलं आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवू. आणि हा व्हिडिओ कुठल्याही पद्धतीचा मी माझ्या ऑफिशियल कुठल्या पेजवरती टाकणार नाही, डू ओरिजिनल्सवरती असेल किंवा माझं जे पर्सनल विक्रांत नलावडे यूट्यूब चॅनल आहे, तिथे गेले कित्येक वर्षापासून ते बंदच असेल कदाचित. पण आज मला यांना गाताना बघून आणि ती भट्टी जमली म्हणून राहवलं नाही आणि मी हा व्हिडिओ तयार करतोय. तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर खाली कमेंटमध्ये मला नक्की